आणि एक महत्त्वाची बातमी आहे, सहकार आयुक्तांकडून एसटी बँकेच्या नव्या पोटनियमांना नामंजुरी देण्यात आली आहे। नियम मंजूर न झाल्यानं सदावर्ते पतीपत्नीचं संचालकपद रद्द झालंय। एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी ही माहिती दिली आहे। तर संदीप शिंदे शरद पवारांच्या ताटाखालचा माणूस आहे। गुणरत्न सदावर्ते यांनी शिंदे यांच्यावर हा जोरदार निशाणा साधलाय। संदीप शिंदे यांनी आमच्याविषयी खोटी माहिती दिल्याचा दावा देखील किंवा तसा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे। बँकेच्या नवीन पोटनियमांना सहकार आयुक्तांनी नामंजुरी दर्शवली असल्यामुळे सदावर्ते पतीपत्नीचं संचालक पद आता एसटी बँकेवरचं रद्द झालेलं आहे। सदावर्तेंनी बेकायदेशीररित्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या जे काही विषय आणलेले होते ते बेकायदेशीररित्या आणले गेले। जे पोटनियम बदलायचे होते ते पोटनियमांची माहिती सभासदांना दिली नाही, याची तक्रार मी एसटी कामगार संघटनेच्या वतीनं माननीय सहकार आयुक्तांकडे केलेली होती। आमची हक्काची एसटी कोऑपरेटिव्ह बँक ही पूर्ववत चालू झाली पाहिजे, आम्हाला त्या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे, ओढी मिळालं पाहिजे, अशा प्रकारची मागणी सभासदांची आहे। आणि ते जर लवकरात लवकर झाली नाही तर एसटी कामगार संघटना या संचालकांच्या घरावरती मोर्चे काढून त्यांना बँक पूर्ववत चालू करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना भाग पाडेल। 35 कोटी रुपये आणि मोठ्या मालमत्ता जमवल्या अशा शरद पवारांच्या ताटाखालच्या व्यक्तींनी असे खोटे बातम्या पसरवणे, तुम्हाला फेक न्यूज देणे, नुसती फेक न्यूजच तुम्हाला देत नाहीत तर तुम्हाला उल्लू बनवणे, हे काम आज झालेलं आहे। आणि म्हणून हे सगळं करण्यामागचं एक कुभांड आहे। कारण या विद्यमान निवडणुकीमध्ये शरद पवारांना झुगारून एसटीतला कष्टकरी तो शरद पवारांच्या विचाराच्या विरोधात उतरलेला आहे आणि ही कुठेतरी आग लागलेली आहे। हे मुळव्याधासारखं त्यांना जाणवू लागलेलं आहे आणि त्यातून हे सगळं काही बोललं चाललंय, हे खोट्या बातम्या पसरवल्या चालल्यात आणि ते असे खोटे आणि चुकीचे आरोप चालवण्यासाठी आता आम्ही पोलीस तक्रार करणार आहोत।